काय वहिनी? गुप्ते भाऊ या घ्या पुळाच्या वड्या, नागपुरी स्पेशल आहेत. खाऊन तर बघा, तुम्हाला नक्की आवडतील. गुप्ते भाऊ असे काय बघून राहिले? नाही काही नाही वहिनी, बरं झालं तुम्ही आलात. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. अहो मग बोला की. या ना आत या. चला. एक्सक्यूज मी सर, राधिका मॅडम कुठे राहतात? मीच राधिका, राधिका सुभेदार. गुरुनाथ सुभेदार? माझे मिस्टर. हे त्यांच्या नावचं पार्सल आलं होतं. हो का? या इथे सही करा. इथे हा बरोबर. हा बरं. अरे काय हे फाटलंय सगळं, ते कसं आणतं रे? सर ते काय बाहेर भरपूर पाऊस आहे ना. अरे मग छत्री घ्यायची. राहू द्या हो गुप्ते भाऊ, राहू दे. अरे तू तर खूपच भिजला. तुला अद्रक घालून चहा देऊ का? नको ताई, थँक्यू. हे नक्कीच माझ्यासाठी असणार. आमच्या यांना सरप्राईज द्यायची खूपच सवय आहे ना. पुरा छुपा रुस्तम आहे माझा नवरा. मनात काय चाललंय ना काही कळूच देत नाही. पण एक मात्र खरं, यांचं माझ्यावर खूपच प्रेम आहे. ते राहू द्या. गुप्ते भाऊ तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना, बोल. हा हेच की. नाही काही नाही. थँक्यू वड्यांसाठी, थँक्यू. आणि गुप्ते भाऊ गरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या ना, नाही तर थंड होऊन जातील. नक्की येते मी. या गुरुनाथच्या मनात नक्की आहे तरी काय? सकाळी त्या मुलीबरोबर मला तिथे दिसला आणि आता वहिनींना गिफ्ट पाठवलं. नक्कीच कुठेतरी पाणी मुरत आहे. आई हे बाबा, हे पा इथे काय मज्जाच होत राहिली. काय झालं सुनबाई? काय अगं बाई, गुप्ते भाऊनी दिलं का वा बड्यांच्या बदल्यात? आई कायच्या काय बोलून राहिले हा तुम्ही? अहो यांनी पाठवलंय मला गिफ्ट. नक्की तुझ्यासाठीच आहे ना? बाबा असे काहून बोलून राहिले? हो मी पाहिलं ना आतमध्ये काय ते माझ्यासाठीच असणार. काय आहे? ते हे काय आहे? नाही बाबा, बघू बघू ते मला. नाही राहू दे ना. काय चाललंय आय ते आई तुम्ही पण ना, आता गिफ्ट तीच आहे ना, तिच्यासाठी आहे ना. मग तुम्हाला काऊन चौकशा? मजा करून राहिलो ना. भावा एक सांगू, तुमच्या पोराचं माझ्यावर खूप प्रेम आहे. अगं बाई काय म्हणते खरं? चला आई. राहू दे ना तू. आता काय May I come in, sir? Shana, please come. Don't be so formal. ये ना. या फाईल्स सगळ्या पूर्ण झाल्यात ना. कपूर सराने तू नसताना मला एक काम दिलं होतं आणि दिवस रात्र एक करून मी ते काम पूर्ण केलं. आणि आता माझा हात पण खूप दुखतो. अरे यार, काय सांगते? काय सांगतेस? बघू. सोड ना, तुला काय त्याचं. तू दे फाईल्स त्या. बाय. ऐक ना सोना, मला माहितीये मी तुला वेळ नाही देऊ शकलो, पण आय एम सॉरी. गॅरी, आय डोंट वॉन्ट एनी एक्सप्लेनेशन्स. मनोज सर काय असं ऐकू नये. मी तुला फक्त एवढंच सांगायचा प्रयत्न करतो की मी मुद्दाम नाही केलं. मला माहितीये मी तुझा मूड घालवलाय आणि तो परत आणण्याचं कामही मीच करणार.
कसं तुझ्यासाठी छान गिफ्ट मागवलंय. गिफ्ट? असं गिफ्ट जे बघताच तुझा राग असा गायब होऊन जाईल. हे पण मला असं काही गिफ्ट नाही आलं. आय मीन आलं असतं तर आतापर्यंत कॉल आला असता ना. ते ऑनलाईन मागवलंय ना, सो कुरिअरने यायला कदाचित वेळ लागेल. पण एकदा का ते गिफ्ट पाहिलं, तुझा राग म्हणजे असा. आधी गिफ्ट मग राग सोडेल. ओके नॉट ओके. शनाया, गेले 3 दिवस मी किती टेन्शन मध्ये तुला. बरं ठीक आहे, चल मी सगळं आत्ता नाही सांगत तुला. आपण संध्याकाळी डिनरला भेटूया. आणि नो थँक्स. माझा संध्याकाळचा प्लॅन ऑलरेडी ठरलाय. तो श्रेयस आहे ना, त्याने मला हे सगळं कम्प्लीट करायला खूप हेल्प केली आहे. सो मी आज त्याच्यासोबत जाणार आहे रेस्टॉरंटला. काय या अगं पण पण वगैरे काही नाही हं. आता जोवर ते गिफ्ट माझ्या हातात पडत नाही ना, तोपर्यंत मी तुझ्या हाती लागणार नाही. बाय सर. शनाया ऐक ना. ए शनाया, तू गिफ्ट अजून पोहोचलं कसं नाही तिच्यापर्यंत? पकावून गिफ्ट पाहिलं बरं का मी. काय आता मग गिफ्ट पाहिलं तर तू काऊन लागून राहिली? काय असं आहे काय त्यात? जाऊ द्या, तुम्हाला सांगण्यासारखं नाही ते. बापा काऊन तर तुम्हाला तर कधी जमलं नाही असं काही आणायला. म्हणजे मी आजपर्यंत तुला काही घेतलंच नाही. आम्हाला एवढ्या साड्या बिड्या सोनं नाणं सगळंच तर घेतलं. 150 साड्या आहेत तुझ्याजवळ. तू तर खूपच आहे का? ऐसान फरामोश. पप्पा काऊन मोठाले मोठाले शब्द वापरून आले तुम्ही? साड्या गिड्या तर घेतल्या, असं कधी आणायला जमलं का तुम्हाला? हा आणलं ना, आपल्याला तर वा आनंद झाला. हो ना, मलाही बरं वाटलं. राग गेला वाटते त्याचा. पप्पा राधिकाला घरातून हाकलून दिलं तेव्हा तर पोटात गोळा आला होता माया. म्हणलं आता का होते आणि का नाही. झालं बाई सगळं सुरळीत. बापा होणार काऊन नाही? मी आलो नाही तर असा कसा काढते बाहेर? काढून तर पहा म्हणा पुन्हा. नाही उलटा टांगून घालून मिरचीची दुनी दिली ना तर नावाचा सुभेदार नाही. आला ये. आला. काऊन रे, काऊन खोकलते? तब्येत बरी आहे ना तुझी? नाही काय नाही, ते धुळीमुळे थोडस. पाणी आणू का? हो देत. बस